बोलण्याकरता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। अंजली ताई, काय पहिली प्रतिक्रिया आहे? जवळपास आपण म्हणूया या सगळ्या घडामोडीनंतर 3 दिवसांनंतर 16 मिनिटांपूर्वी मोदींचं हे ट्विट। नाही, तसं नाही। आता आज 26वा दिवस आहे उपोषणाचा आणि आंदोलनाच्या याला तर कितीतरी दिवस झालेत। आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांना आता वेळ मिळाला त्याबद्दल त्यांचे खरोखर धन्यवाद। त्यांना त्यांच्या परदेश दौऱ्यामधनं आता फायनली वेळ मिळाला देशात काय चाललंय ते बघण्याचा। आणि इतकं आधी त्या मुलांना मारून कुटून घ्यायचं, खेळ असलेल्या दांडुक्याने मारायचं, शॉक्स द्यायचे, म्हणजे काहींना ज्या काठ्याने मारलं त्याच्यात म्हणे शॉक लागायचे। आता तिथे जे स्टोन पेल्टिंग झालं, जे आता तेच सुद्धा या बिचाऱ्या मुलांवर थोपलं जातंय। तर मी काल रात्री त्याच्या ज्या ट्रक्स होत्या ज्या आणल्या गेल्या होत्या जंतर मंतरवर आणि ट्रक भरून दगड आणले गेले होते, ज्याचं ट्विट देखील अभिजित दीपकेनी सकाळी 20 तारखेच्या सकाळी 5 वाजता केलं होतं, ते सगळ्यांनी बघितलं। भाजपचे जे गुंड सोडले होते ज्यांनी दगड सुद्धा त्यांनीच मारले आणि मुलांना सुद्धा त्यांनीच मारलं, ते सुद्धा आपण बघितलं। हे सगळं करून चुकल्यानंतर आता जेव्हा आंदोलन जास्त पेटायला लागलं तेव्हा 26व्या दिवशी आपले प्रधानमंत्री जागे होतात आणि 26व्या दिवशी त्यांनी आता ट्विट केलंय, त्याचं मी मनापासून स्वागत करते। आता त्याच्यात त्यांनी काय म्हटलंय की मुलांसाठी आपल्याला अमुक करणं गरजेचं आहे, बदल करणं गरजेचं आहे, त्याचंही मी स्वागत करते। त्यानंतर त्यांनी काय म्हटलंय की बाबा जे त्याच्यात गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होईल, त्याचंही मी स्वागत करते। मला प्रश्न एकच पडलाय, धर्मेंद्र प्रधानांना असं काय सोनं चिकटलंय की त्यांना प्रधानमंत्र्यांना बदलायचंच नाहीये? काय सोनं चिकटलंय की एखादा व्यक्ती 6 वर्ष पदावर आहे, 64 वेळा पेपर लीक झाले, त्याच्या तिथे मंत्रिपदावर असताना एका नीटमध्ये कारवाई झाली, बाकीच्या 63 वेळा काही झाली नाही, अशा युजलेस मंत्र्याला तिथे का ठेवायचं? म्हणजे भाजपचा इगो जास्त मोठा आहे का लोकांची, म्हणजे मुलांचा लढा? ते आता प्रधानमंत्र्यांनी ठरवावं आणि पहिलं त्याला बाजूला काढा, त्यांना सॅक करा, त्याच्यानंतर आम्ही सगळं तुमचं ऐकायला तयार आहे। अगदी अंजलीताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। इतक्या दिवसानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परदेश दौऱ्यानंतर वेळ मिळाला त्याबद्दल त्यांचं कौतुक अशा शब्दात अंजली दमानिया यांनी या ठिकाणी कोपरखळी लगावलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।